तुम्ही सुद्धा ही गोष्ट अनुभवली असणार. कधी-कधी आपण एका व्यक्तीच्या जवळ जातो आणि आपल्याला खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येतात आणि असं वाटतं की ह्या व्यक्तीशी बोलत राहावं. तसंच कधी-कधी एका निगेटिव्ह व्यक्तीला पाहून आपण म्हणतो ह्या व्यक्तीपासून लांब राहिलेलंच बरं. त्याला आपण एनर्जी मॅच म्हणू शकतो. कोणताही व्यक्ती काही बोलण्या अगोदरच आपण एक सबकॉन्शियस एनर्जी चेक करून घेतो, की ह्या व्यक्तीसोबत मी किती बोलू शकतो किंवा शकते. जेव्हा ती एनर्जी सिंक्रोनाइज्ड असणार, जेव्हा ती एनर्जी लेव्हलवर असेल, बॅलन्स्ड असणार, तेव्हा आपण म्हणणार, की मला ह्या व्यक्तीसोबत कम्युनिकेट करायचं आहे. ह्या व्यक्तीचे विचार जाणून घ्यायचे आहे आणि हे विचार जाणता-जाणता मला ह्या व्यक्तीसोबत काही काम करून काहीतरी घडवायचं आहे. हे रिलेशनशिप असू शकतं, वर्क असू शकतं, प्रोफेशनल बिझनेस असू शकतो किंवा स्टुडंट मेंटॉर एक रिलेशनशिप असू शकतं. तर मला कमेंटमध्ये सांगा, की तुमची एनर्जी कोणत्या प्रकारच्या व्यक्तींसोबत मॅच होती? कोणते टॉपिक्स आहेत ज्यावर तुम्ही भरपूर वेळ तासोनतास बोलू शकता? हे काय मी माझे कमेंट वाढवण्यासाठी किंवा लाइक, सबस्क्राईबसाठी नाही म्हणत आहे. पण जेव्हा तुम्ही एक डिजिटल कम्युनिकेशन सुरू कराल, तेव्हा मला कळून येईल, की माझी ऑडियन्स तरी कोण आहे? त्या डेटाच्या बेसिसवर मी पुढचे काही व्हिडिओ डिझाइन करू शकतो. आणि माझी टीम बसून विचार करू शकते, की कोणत्या व्यक्तीला काय गोष्ट पाहिजे.